पहिल्या श्रावण सोमवारानिमित्त नवी मुंबईतील पावणेगाव येथील पावणेश्वर मंदिरात भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली। दिवसभर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं। भाविकांकडून ओम नमः शिवायचा जयघोष करण्यात येत असल्याने संपूर्ण परिसर शिवमय झाला। पावणेगाव ग्रामस्थ मंडळींच्या वतीने मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी फराळ, चहा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। कावड यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांची ही मोठी उपस्थिती होती। कावड यात्रेमुळे मंदिर परिसरात धार्मिक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पावसाळ्यात नागरिकांनी घ्यायची काळजीबाबत जनजागृती करणाऱ्या आकर्षक कलाकृती मंदिर परिसरात सादर करण्यात आल्या। या माध्यमातून नागरिकांना पावसाळ्यात सुरक्षितता आणि आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश देण्यात आला। समर्थ गावकरी मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बुरे, नवी मुंबई। नमस्कार, मी विष्णू बुरे। तर आपण आता नवी मुंबई पावणेश्वर मंदिरामध्ये आपण उपस्थित आहोत। तर आज पहिला सोमवार असल्यामुळं पावणेश्वर मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केलेली आहे। तर आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत आणि SB ग्रुपचे देवाभाई आपल्यासोबत आहेत। ते एक मोठी कावड घेऊन आले। सर, आपल्या कावडीचं नाव सांगा आणि किती वर्षापासून हे कावड आपण करतो? ही कावड यात्रा नवनिर्माण दुर्गा मित्र मंडळ यांच्यातर्फे ही आयोजित केली जाते आणि कित्येक वर्ष झाले हे दादांच्या स्मृतीनिमित्त आपण हे साजरा केलं जातं। तर आपण यांची पूर्ण देखभाल, पूर्ण जी कावड यात्रा असते त्याची आपण सोयीसुविधा वगैरे करून घेतो आणि त्याच हिशोबाने आपल्याला देवाचरणी एक प्रार्थना असते की बाबा आपले सगळे जे कावड यात्रे असतील त्यांना सुखरूप इथं पोचावं, ही प्रार्थना असते। ही कावड सुरुवात कधी होते आणि विसर्जन कधी होते? ह्या 2 दिवस लागतात। परवाच्या दिवशी ही कावड निघाली आणि आज आता हे इथपर्यंत पोचले। तसेच 2-3 ठिकाणी असतात जे तिथे विश्राम करतात, तिथेही आपण त्यांचं नियोजन केलेलं जातं असं। आणि आता कावड यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक आहेत आणि कित्येक वर्ष झाले, कधी ट्रॅफिकला अडथळा किंवा कुठं काही असं झालं आहे का? नाही, ते ट्रॅफिक पोलीस असतात, आपण त्यांना अर्ज वगैरे केलेलं असतं तर ते पूर्णप्रमाणे आपली खात्री घेतात की ते काही अडचण नको यावी, त्या हिशोबाने तेही प्रयत्न करतात। एक अतिउत्तम प्रकारे आपलं नियोजन आहे। तर बाकीचे पण काय कावड मित्रमंडळ असतील तर त्यांना काय सांगाल की वाहतूक पोलिसांना सहकार्य करा, रस्त्याने चालत असताना कशा पद्धतीनं काळजी घ्यावी? वाहतूक पोलीस आपलं काम करत असतात, तर आपण त्यांना सहकार्य करणं, त्यांच्या रूल्सचं काय पालन करणं हे आपलं प्रथम भाग्य आहे आणि त्याच हिशोबाने आपण हे त्यांचं ऐकलं, ज्या RTOवाले आहेत त्यांचं ऐकलं की आपली यात्रा पण सुखरूप होते, हीच त्यांना विनंती करेन। धन्यवाद। तर आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत आणि समाजसेवक विलासभाऊ खराटकर आपल्यासोबत आहेत। सर, काय नियोजन केलं आपल्या पावणेगावच्या ग्रामस्थ मंडळी करून भाविकांसाठी? त्या मंदिरात आले, आम्हाला सांगितलं का तुमच्याकडनं काय सोय आहे, त्यांना सांगितलं तुम्हाला काय पाहिजे आम्हाला सांगा खाली, त्यामुळे आमच्याकडनं आहे सर्व। तर आम्ही त्यांना दूध आणि खिचडी ठेवलेली आहे ग्रामस्थ मंडळातर्फे। सर, काय सांगाल आजचा श्रावण सोमवार दिनानिमित्त? काय श्रावण सोमवार आहे, काय नियोजन केलं आपल्या ग्राम? हा आता पहिला सोमवार आहे आणि भाविकांनी खूप मोठी गर्दी केलेली आहे। आमच्या ग्रामस्थ मंडळातर्फे यांच्यातर्फे आता खिचडी वाटप पण करत आहोत आम्ही प्रसादाचं भाविकांना। तर आपल्यासोबत वेशभूषा, महादेवांची वेशभूषा नाही सांगा काय सांगा? तर आपल्यासोबत महादेवाची, भगवान शंकरांची वेशभूषा केलेली आहे आपल्यासोबत आहे। तर मराठी ना? हाँ, तो क्या कहना चाहोगे? भोलेनाथ बाबा का आपने पूरा वेश धारण किया, तो क्या कहना चाहोगे? आज का पहला श्रावण सोमवार है, क्या कहना? नहीं, ये भी नहीं। अच्छा, तो कौन है? झालं? आ जाओ इधर, आ जाओ। सर, क्या कहना चाहोगे? ये पूरा भगवान शंकर का आपने ये वेशभूषा धारण किया, कितना टाइम लगा? हमको भोले बाबा की कृपा से समय बहुत लगा है और सबसे पहले तो पूरे देशवासियों को श्रावण मास की हार्दिक शुभकामनाएं। और मैं को फाउंडर हूँ मुंबई महाकाल झांकी का और ध्रुव सोनी जिसके फाउंडर हैं। और हम भगवान का एक वेश धारण करते हैं, जितना हो सकता है हम अच्छे से करना चाहते हैं और सनातन धर्म को एक नई पहचान देना चाहते हैं और कहीं ना कहीं एक अच्छा झलक देना चाहते हैं, जिससे लोगों में सनातन धर्म का और आगे लेके जाए सनातन धर्म को। तो बस इतना ही। तो अपने साथ है नवदुर्गा मित्र मंडल के जो अध्यक्ष, इन्होंने पूरा नियोजन किया। सर, क्या क्या नियोजन किया और कितना टाइम लगा? नियोजन को 48 घंटा तक लग गया है। हम लोग यहाँ से पग यात्रे से ज्ञानेश्वर महादेव मंदिर गए, वहाँ से रात भर रहे हम लोग, भजन वगैरह किए, भगवान का जितना श्रद्धा था उतना भक्ति किए हम लोग। उसके बाद से वहाँ से हम लोग सुबह 5 बजे नहा धोवा करके कांवर उठाए, पग यात्रे से हम लोग पावनेश्वर शिव मंदिर तक आए।
ये हमारे दादा माननीय श्री शरद नाइक साहब ने ये हमें कहा कि तुम एक धर्म का काम करो, और हम अपने दादा की वजह से ये धर्म का काम कर रहे हैं। उन्होंने हमें इस रास्ते पे आगे निकाला है कि आप धर्म का ही काम करो, तो इसलिए हम धर्म का ही काम करते हैं। ये देवा भाई भी अपने साथ है, तो उनके लिए 2 शब्द क्या हमारे कहना चाहोगे? श्री देवेंद्र जी नाइक साहब, वो हमारे इस मंडल के अध्यक्ष हैं। उनकी मान्यता है कि वो मुझे अध्यक्ष कहते हैं, हमारे अध्यक्ष वही हैं, उनके वजह से यह सारा कार्यक्रम हम लोग करते हैं। हम तो चाहते हैं भगवान उनको बहुत बड़ा बड़ा आशीर्वाद दे कि हम ये कार्यक्रम उनके निधि में रहते हुए करें। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.